हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे माझ्या परत एकदा मिनी ब्लॉग मध्ये. रेडी झालो आणि मम्मीची व आजीची वाट बघत रिक्षामध्ये बसलो. 1.5 वर्ष वाट बघून झाल्यानंतर यांच्या तयार झाल्या. मग आजी आणि मम्मी रिक्षामध्ये येऊन बसले. लगेचच आपली गाडी काढली आणि सर्वात पहिलं गेलो वसई स्टेशनला. त्यांना आजीला आणि मम्मीला सोडून झाल्यानंतर मग मी गेलो आपल्या गाडीमध्ये सीएनजी टाकण्यासाठी. सीएनजी भरून झाल्यानंतर लगेचच वसई स्टेशनला आलो. मम्मीने आपल्या दुकानाचा माल घेतला होता. दुकानाजवळ गेलो, बघतो तर आजीने पण खूप सारा माल घेतला होता आणि मम्मीने पण. दोन्ही दुकानाचा माल घेऊन झाल्यानंतर सर्व बिल वगैरे करून झाल्यानंतर गोणीमध्ये माल भरला आणि आपल्या रिक्षामध्ये नेऊन ठेवला. लगेचच आपली रिक्षा चालू केली आणि मम्मीला व आजीला नायगावला सोडून नायगावरून निघालो आणि मग वसई स्टेशनला जाण्यासाठी गेलो. तर गाईस, तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा. स्टेशनला पोहोचलो, आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली. रिक्षा लाईनीमध्ये लावली, मग पॅसेंजर वगैरे भरून झाल्यानंतर एक ट्रिप मारून घरी दुपारी जेवण्यासाठी मस्त जेवलो, आराम वगैरे करून झाल्यानंतर परत गाडी घेतली आणि आलो स्टेशन. आपली गाडी लाईनीमध्ये लावली होती, मग पॅसेंजर भरून परत सोडण्यासाठी गेलो. त्यानंतर रात्री 1-2 ट्रिप मारून झाल्यानंतर परत स्टेशनला आलो. पॅसेंजर सोडून झाल्यानंतर परत स्टेशनला जातच होता, पण पॅसेंजर कोण भेटलं नाही म्हणून एका साईडला थांबलो होतो. तर काय, रात्रीचे 10 वाजले होते, तरी पण मी आज स्टेशनला थांबलो होतो कारण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग खूप होती, म्हणून विचार केला की आज थांबूया. तर काय, तुम्ही या भावाची रिक्षा बघू शकता, पण या गाडीमध्ये कोण दुपारी बसला नक्कीच त्या कस्टमरची गांड लाल होईल.